22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मोतीचूरच्या लाडूची तयारी केली जाते। यासाठी 51,000 लाडू तयार केले जाणार आहेत। दरम्यान याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। 22 जानेवारी रोजी अयोध्येला रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा उत्साहात पार पडणार आहे। याची सध्या लगबग जी आहे ती सगळीकडे बघायला मिळते। संपूर्ण देशामध्ये आनंदाचा आणि भक्तिमय वातावरण पसरलेलं आहे। याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कार्यक्रम देखील घेण्यात येत आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मनसेच्या वतीने 51,000 लाडूंची बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती आता सुरू झालेली। या ठिकाणी जर आपण बघितलं तर मनसेचे पदाधिकारी उत्साहाने या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले। 51,000 लाडूंचे वाटप नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे। नेमकी ही संकल्पना कशी हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आहे। दादा, काय सांगणार? लाडू बनवत आहे अयोध्येच्या निमित्ताने खरं तर संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण आहे। काय याच्या मागे संकल्पना आहे? कसं तुम्ही पूर्ण करणार आहात? खऱ्या अर्थाने आज संपूर्ण भारताचा नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये आनंदाचा हा उत्सव आहे आणि हा आनंदाचा उत्सव माननीय राजसाहेबांनी आम्हाला अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्याचा आम्हाला आदेशित केलेला आहे। मग आम्ही आरती करून आणि नाशिक शहरामध्ये आम्ही 51,000 लाडूंचं आम्ही वाटप करणार आहोत। त्यानंतर ज्या कारसेवकांनी या मंदिरासाठी प्रयत्न केले, वेळेप्रसंगी तुरुंगवाससुद्धा भोगला, त्या कारसेवकांचा सुद्धा आम्ही सत्कार इथं करणार आहोत। एकूणच अयोध्येच्या या सगळ्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त खरं तर भक्तिभावाचं आणि आनंदाचं वातावरण आहे। याच सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला असून 51,000 लाडूंचं वाटप नाशिक जिल्ह्यासह शहरात वाटण्यात येणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।